नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक शिवाजीराव बागल यांच्या हंबरडा या कथासंग्रहातली कथा भाऊबीज. फाटक्या संसाराला ठेगळं तरी कुठवर लावावी ती. कोण मला म्हणायचं, बया तुझं कसं चाललंय म्हणून. चालू म्हशीची शिंग धरते ती. गणगोत सगळी एकसारखीच. दादला कर्जापायी बळी गेला तेव्हा समधी म्हणायची, तू कशाला काळजी करतीयास, मेला ती गेला, रडून उपेगाचं हे का, रड आवर, लेकराकडं ध्यान दी. अगं वाघासारखं तुझं भाव आहे ती. मिलिटरीतल्या फौजवानी सख्ख चुलत लांबचं जवळचं दीर आहे ती. तुला काय पण कमी पडू देणार नाहीत. तू नुसती लेकरावर मायेची पाखर धर. आलं देवा घरचं बोलवणं, गेला तुझा धनी, त्याला काय करणार कुणी. हिम्मत धर, पदर खोच, उद्यापासनं कामाधामाला लाग. सगळ्यांनी चार धीराचं शब्द सांगितलं आणि आल्या पावली माणसं आपल्या वाटेनं निघून गेली. माझ्या जन्माची कुत्तरोड चालू झाली. सुखदुःखाला 4 दिवस माहेरी जावं म्हणून तान्या पोरीला कडलं घेतलं, पोराच्या बकुटीला धरलं, वाट तुडवत रांजणीला आली. तर थोरला भाऊ इंदापूरला गेलता. थोरल्या भाऊजाईनं मला बघताच तोंड कसनुकं केलं. उगा आपलं बोलायचं म्हणून बोलली, वंस आलाय तर 4 दिवस राहावा, 4-2 दिवसानं आपल्या आपल्या गावाला जावा, जिकडच्या तिकडं असलेलं बरं असतंय. मग म्या वहिनीला म्हणली, वहिनी दादा नाही तर मी धाकट्या भावाकडे जाती, मी आली म्हणून दादाला आल्यावर सांगा. आता तुम्ही म्हणताय तर जावा, मी नको कशाला म्हणू. संध्याकाळी तुम्ही आलाय म्हणून मालकाला सांगते. आता मला एवढं कळलं नव्हे, माझं येणं वहिनीला पटलंच नव्हतं. मला बघता चेहरा पाडला होता. भावाच्या घरी बहिणीला परखेपणा वाटत होता. नात्यातली माया वरवरची होती. घरी अंतःकरणात कोणाला आपुलकी नव्हती. म्हणतात नवं, कोरडी माया उपाशी निजग बाया. मी आपली दोन्ही नेणती लेकरं घेऊन धाकट्या भावाच्या अंगणात उभी राहिली तर धाकटा भाऊ जागचा उठला नाही. भाऊजाई या म्हणना. धाकटा भाऊ भाऊजाई तरी या म्हणतीन असं मला वाटलं होतं. भाव बायकोच्या ऐकण्यातला. रणकी मुंडकी बहीण दारात आली तर ये म्हणना. लेकरांना या बाळानू म्हणना. पोरं कोमेजून गेलती. शिपभर पाणी पण त्याला दिलं नव्हतं. धाकटा भाऊ जागचा उठला नाही, भाऊजाई या म्हणना. एवढा मायाला आठ कसा आला कोणा ठावं. आयबा असतं तर लेकीला अंतर दिलं असतं का. आयबाच्या माघारी कोणाचा भाव आणि कोणाची भाऊजाई. पण असह्य बहिणीला भावाचा आधार मिळाला पाहिजे ना. मी आले एका आशेनं, पण माझ्या आशेची झाली दुर्दशा. एक भाव परगावी गेला तर दुसरा खाली मान घालून गप बसला. जे समजायचे ते मी आपली समजली. तशी चुलत्याच्या घरी गेली. म्हातारा चुलता म्हातारी चुलती डोळ्याच्या कडा पुसत जवळ आली आणि दोघं पण माझ्या लेकरांच्या तोंडावरनं हात फिरवून म्हणली, कशी नक्षत्रवाणी लेकर आहे ती. बापाच्या मायेला पारखी झाली. मला चुलती म्हणली, भागे हातपाय धुवून घे, चुळभर. चुलीवर चहाचा आदान ठेवती, गरम गरम चहा प्या, शेनवटा जाईन. लेकरं भुकेले असतील. गरम गरम भाकऱ्या करती, उलिसा कांदा मिरचीचा ठेचा घालून झुणका करती. आयबाची मया चुलता चुलती म्हणजे नाना नानीनं दिली, पण सख्ख्या भावांनी पाठ फिरवली. का तर त्याला वाटत होतं मी कायमची यांच्या आसऱ्याला आली काय म्हणून. पाठच्या बहिणीला भावाचाच आसरा नाही. मन वाघासारखे भाव आहे ती. बायका पुढं ड्या पडल्यात. रणक्या मुंडक्या बहिणीला 2 शब्द बोलनात. नाना नानीनी विचारपूस केली आणि नाना म्हणलं, लय वांगाळ दिस आलं. तरण्यापणी तुझा नवरा गेला, तुझ्या कपाळीचं कोकूच पुसलं. लहान लहान लेकरं तुझ्या नशिबी भोग आला,
पण भागे तुला बाप नसला म्हणून काय झालं, तुझा चुलता मी नाना अजून जिवंत आहे. अगं आम्ही दोघं म्हातारी घासातला घास तुला देऊ. आमच्या पोरांनी आम्हाला वेगळं ठेवलंय. हल्लीच्या लेका सुनाला म्हाताऱ्या माणसांची आडगळ वाटते. सावली देणाऱ्या झाडालाच हटवत्यात. नवरा बायको लाडात येऊन मिटक्या मारत बसते ती. अगं आज आम्ही म्हातारा आहे, ही बडवी काय म्हातारी होणार नाही तोय. मनगटात धमक आहे. आम्ही दोघं कसं बी पॉडवरू, पण भाडव्याच्या दारात जाऊन कधी हात नाही पसरणार. नाना नानीकडं रात्र काढली. दुसऱ्या दिवशी दादाच्या घरी गेले. दादानं वर्ण करायची म्हणून चौकशी केली. म्हणला बरं झालं तू आली. सुखदुःखाला न्यायला येणारच होतो, पण कामदामानं सवडच मिळाली नाही. तू पोराला घेऊन खुशाल राहा म्हणला. दादा बोलला, मनाला बरं वाटलं. लेकरात खेळायला लागली. वहिनीने चहाचा कप आदळला. पाय आपटत स्वयंपाकघरात गेली. दादा म्हणला, अख्खे तू हिच्याकडे लक्ष नको देऊ. मी तुझा भाऊ खंबीर आहे ना. हे घर तुझं पण आहे की. मेवण्याच्या माघारी तुझी वनवन होऊ नये. तू आपली हे तर आरामात राहा. वहिनी चुलीतला जाळ फोकारता फनकाऱ्यानं म्हणाली, पांढऱ्या कपाळाची नवऱ्याला गिळून बसली, आता आमच्या घरात घुसली. दादाच दिसतोय, दुसऱ्या भावाचं घर दिसेना का? हां, हे तर काय उतू चाललं नाही. अगं ती माझी अक्का आहे. ती दुःखात आहे. तिच्या नवऱ्याला जाऊन अजून महिना पण नाही झाला. बहीण भावाकडे येणार नाही तर मग कोणाकडे जाणार? जरा समजून घ्यावं की. तुमची अक्का का बॉक्का? तिला काय तिकडं घर नाही का, दार नाही? तिचं तिनं तिकडं राहावं. रोज उठलं का रणक्या बाईचं तोंड बघायची हौस नाही मला. तुमची अक्का तुम्हाला लाखला. त्या हिथं राहिले तर मी माहेरी निघून जाईन. वहिनीने दादाला धमकावला. दादा वहिनी पुढं नांगी टाकून गप बसला. मग मॅच दादाला म्हणले, दादा माझ्या दैवानंच माझ्यावर घाला घातलाय. तुमच्या हाशीवर आले होते, पण कळलं मला. मुलगी सासरी गेल्यावर माहेरी पाहुणी म्हणून येते, पण आज मी पाहुणी पण राहिली तुमच्या आसऱ्याला. आलते तुमच्या आसऱ्याला, तुमच्या वळचणीला आले होते, पण पांढऱ्या कपाळाची रंडकी इदवा असं म्हणून पान उतारा होण्यापरास मॅच आपल्या लेकराला घेऊन माझ्या घरी जाते. देवानंच माझ्यावर अन्याय केलाय. इदवा बाईला घरात न्याय मिळेल वाटलं, पण देवानं केलं विपरीत. माझ्या कपाळाचं खोकू पुसलं. लेकरासाठी मन मारलं. भावाच्या आधाराचं सपान भंगलं. भाव भावजाईच्या आरी गेलं. बहीण भावातलं अंतर वाढलं. मी आपलं लेकराला घेतलं आणि सासर गाठलं. नवरा होता तवाच दिरी येगळं झालं होतं. आम्हाला सरमाडपैकी एक भर जमीन वाट्याला आलती. त्या एकराच्या पट्टीवर लाखाचं कर्ज झालं. याजाचं ब्याज होत गेलं. मालकानं कर्जाची हाबक खाल्ली आणि त्यातच जीवाचं बरं वाईट करून बसलं. माझ्या कपाळीचं कोकू पुसलं. आता एकरभर भावावर सावकाराच्या तावडीतनं सोडवायला पाहिलं. लहान येणं त्या लेकराला जपलं पाहिलं. धीराला म्हणलं थोडा हातभार लावा, तुम्ही धीर हायसा. पण धीराला बी नाही कणवाली. मॅच कंबर कसली. पोराला शाळेला धाडून धुरपा ते संघ रोज भांगलायला जाऊ लागली. एक दिवस कामावरनं यायला उशीर झाला तर थोरल्या धीरानं दात वट खात विचारलं, काय कामालाच गेलती का, कोणासंग फिरायला गेलती ग? मी म्हणलं, अव धुरपा ते संघ भांगलायला गेलती. भांगलून झाल्यावर जाळान काटू गोळा कराय उशीर झाला. मी काही एकटीच नव्हती, माझे संघ चांगले 7-8 जणी होत्या. तसा थोरला धीर दारडावून म्हणला, तरण्या ताट्या बाईनं चावचाल बोलायचं नसते. खाली बघून दिस काढायचं, नाही तर कामाच्या नावानं दिसभर हिंडा गावभर. नवरा मेला म्हणून तुला विचारायला कोणी नाही असं वाटलं होय तुला? एक वेळ उपाशी मारा, पण आबरूचं खोबरं होईन असं काय करू नका, बजावून ठेवतोय. आयो बाईला एकच मालक असतोय, पण येदवा बाईला दम द्यायला 10 जण मालक होते. ती एक नाही कामाचा आणि सारा गाव मामाचा. हर एक कामात कोणाची तरी मदत घ्यायला लागायची. त्या येळेला धाकटा धीर संशयानं बघायचा. पोरगं तापानं फनफनलंय, डॉक्टरकडे घेऊन जायला पैसे नाहीत म्हणून धीराला म्हणलं, अहो पोरगं कालपासनं तापानं फनफनतंय. तर म्हणला, मग डॉक्टरकडे नाही का घेऊन जायचं?
अहो रावसाहेब 8 दिवस झालं काम नाही. दातात धरायला पैसा नाही. डॉक्टरला कुठनं पैसा देऊ? तुम्ही ₹50 द्या. मी तुमचं माघारी करते. पोराला डॉक्टरकडनं एखादं इंजेक्शन देते, गोळ्या आणते. 2 दिवस झालं पोरानं अन्नाचा घास नाही गिळला. तापानं त्याचं तोंड झालंय कडू. मला तर काय बी सुचना. तसं थोरला दीर म्हणला, आता ह्या टायमाला पैसा असतोय व्हय? कालच बाजार हाट झालाय. आता माझ्याकडं दामडा बी शिल्लक नाही. धाकट्या धीरानं अगोदरच काखा वर झाडल्या. म्हणला माझ्याकडं पैसे असते तर त्याला अगोदर डॉक्टरकडे घेऊन गेलो असतो की. पण काय करणार? नागड्या शेजारी उघडं गेलं आणि रातभर हिवानं मेलं. असं म्हणत ख्या ख्या करत हसत बसला. कुणाला माया आणि कुणाला दया. जी ती लांबनं चकाटे पेटते ती. म्या बाय माणसानं काय करावं म्हणलं का आडवं पाडते ती. कुणाला मागायला गेलं, कामाला गेलं तर यांची आबरू चावाटेव येते म्हण. आबरूचं गबरू. पोरग तापानं फनफनते, त्याचं औषध पाणी बघनात वरनं दात इचकत बसतात. धुरपात्यानं हनुमादादाला सांगितलं, अरे भागाच्या लेकराला बरं नाही. 2 दिवस झालं पोरगा तापानं फनफनलंय. लेकराजवळ बसून राहते. पैसा नाही म्हणून डॉक्टरला पण दावलं नाही बघ. नवऱ्या माघारी बायको पोराचं हाल चाललंय रे. फुगीर चुलतं, कोण कुणाला बोलत नाही. काय करावं भागाबाईनं आता? हनुमादादा धुरपा आत्याला खेवंदळला आणि म्हणलं, अगं धुरपा आत्या तू जाणती बाय ना. अगोदर का नाही सांगितलं? पैसा नाही म्हणून पोराला औषध पाणी नाही. आम्ही काय एवढी माणुसकी अजून सोडलेलं नाही. काय नाही आताच्या आता भागाबाईच्या पोराला दवाखान्यात नेतो, डॉक्टरकडनं औषध पाणी करतो. असं म्हणत हनुमादादानं गाडीची किक हाणली. भागाबाईच्या दारात गाडी उभी केली आणि म्हणलं, भागाबाई पोराला घ्या, त्याला डॉक्टरला दाखवू, औषध पाणी करू. काय लेकराचं हाल केलंय. अहो हनुमादादा पैसे वाचून आणलो. पोरगा आजारी पडले. पोरासाठी काळीच तिळ तिळ तुटते, पण करणार काय? घरात तर नाही दामडा. दीर कोणी वय म्हणना. कुणाला उसणवर मागायला जावं तर दीर वसकन खेक असतात. जगू तरी कशी? पोराला औषध पाणी करू तरी कशी? तुम्हाला दया आले, तुम्ही आले धावून, पण दीराला काय वाटन? तसं हनुमादादा मला म्हणलं, कुणाला काय वाटन या परास त्या लेकराला बरं कसं वाटन ते पहिलं बघू. त्याला औषध पाणी करू. चला चला गाडीवर बसा. पोराला मध्ये गाडीवर घेऊन बसा. पोरगं पेकाळून गेलं, तोलफेल जाईन. जनकल्याण हॉस्पिटलमध्ये उपचार करू. लय वकूत घालवला. आता उपचार घेऊन माघारी फिरायला अंधार पडल. म्हणून हनुमादादानं गाडीची मूठ वाढवली. जनकल्याण हॉस्पिटल गाठलं. डॉक्टरने निदान केलं. पोराला टायफॉईड झालाय म्हणून सांगितलं. रक्ताचा रिपोर्ट यायला उशीर झाला. डॉक्टरांनी टायफॉईडचं निदान करून चांगलं औषध गोळ्या दिल्या. 2 दिवसांनी पुन्हा यायला सांगितलं. कमी झालं तर ठीक आहे म्हणले, नाही तर 2-4 दिवस ॲडमिट करावं लागेल म्हणत होते. तिथंच हनुमादादानं पोराला खायला बिस्किटाचं पुढं घेतलं. कॅन्टीनमध्ये गोड गोड चहा घेतला. हनुमादादा कुणाचं कोण, पण देवासारखा धावून आला. हनुमादादाचं लयच उपकार झालं. मनातल्या मनात मी हनुमादादाचा आभार मानत होते. हनुमादादानं रात्री 10 वाजता मला आणि पोराला घरी सोडलं. खर्चाला म्हणून ₹50 हातावर ठेवलं. कामातनं सवडीनं फेडा म्हणले. गेले निघून. हनुमादादाचं उपकाराचं वजं झालं, पण त्याला मनापासून हात जोडता येत नव्हतं. दुसऱ्या दिवसापासून दाखला दीर तांबारल्या डोळ्याने डोळं फाडून बोलायला लागला. काय दिवसा उजेडी दवाखाना दिसत नव्हता काय? हनुम्याबरोबर फिरायला सोकली. येदवाय पण रंगढंग काय करती? दुसऱ्याबरोबर गाडी हिंडती. आम्हाला काय कळं नव्हे. काय बोलताय तुम्ही? 2 दिवस झालं लेकरू तापानं फनफनतंय. तुम्हाला कोणाला कणव नाही आली? हनुमादादा देवासारखा धावून आला तरी तुमच्या मनात संशय. तुमच्या वागण्या बोलण्याचा मला तर भिरूड आलाय. तुमच्या पुढं हात पसरला, तुम्हाला मागितलं तर तुम्ही काखावर करून मोकळं झाला. हनुमादादाला दया आली, आला धावून, केला लेकराला उपचार, तर तुमच्या मनात आलं काळं बेर. येदवा येदवा म्हणून माझं जगणंच अवघड करून ठेवलंय. मरण सोपं, जगणं अवघड होऊन बसलंय. आडीनडीला येत नाही कुणी आणि दम देत आहे वे बायकोला दिल्यावानी. मान मर्यादा सांभाळून वागती तर माझ्यामोरं ताशाच वाजवत बसल्यात. मी पण चिडली होती. काळजाव धोंडा ठेवून वागती.
आल्या दिशाला पाठ देती तवा धीर द्यायला आधार द्यायला आहे का कोणी? उगा गोरगोरताय कुत्रेवानी. मी रागाच्या भरात फाडाफाडा बोलली. नंतर रागाच्या भरात स्वतःच्या थोबाडीत मारून घेतलं. माझं रडं बघून लेकरं रडत बसली. आमचं डोळं पुसायला कोण येणार होतं? भावानी पाठ फिरवली, देराने गैरसमजूत करून घेतली. माझी कच्ची बच्ची उघडी पडली. पण मी हिंमत नाही सोडली. प्रगती महिला बचत गटाची सभासद झाली. दर महिन्याला कामाधामातनं 4 पैसे शिल्लक ठेवून महिन्याला 100 रुपये भरत होती. बचत गटाच्या मिटिंगला 400 आया बाया समजून सांगायच्या प्रगती कशी करावी, बचतीतून काहीतरी उद्योग सुरू करावा, आपल्या संसाराला हातभार लागतोय. मग मी ठरवलं आपण पण जर्सी गाय घ्यायची, डेअरीला दूध घालायचं, बचतीतून पोरापोरीचं शिक्षण तर होईल. म्हणून अध्यक्षीन बाईला नाव काढलं. समध्या बायाने मला प्रोत्साहन दिलं. मग मला बी हुरूप आला. अध्यक्षीन बाईंनी बचत गटाच्या माध्यमातून बँकेला शिफारस केली. कर्ज मंजूर झालं. अकलूजच्या बाजारातनं जर्सी गाय घेतली. गाय दुधाला बरी होती. सकाळ संध्याकाळ धार काढायची, डेअरीला दूध घालायची, रोजगारच्या कामाला बी जायची. महिन्याच्या महिन्याला कर्जाचा हप्ता भरायची. लेकराला पण सकाळ संध्याकाळ दूध खायला मिळत होतं. पण देवाला आणि दाईवाला बरं चाललेलं कुठं बघवत होतं. सावकाराच्या कर्जाला वैतागून नवऱ्यानं फास घातला होता. याजाच्या व्याजानं हा बकला. बाबळीच्या झाडाला जीव टांगला. सावकारानं 25,000 मुदलाचं लाख केलं. सावकार पण बाजिंदा घोडा. नवरा मिळाला तवा ग बसला. पोलिसाला म्हणला माझं काही येणं देणं नाही. नवरा आडाने मरताना काय लिहून ठेवलं नाही. सरकारी मदत मिळाली नाही. सावकार सही सलामत नाही सटला. काय नव्हतं तवर ग बसला. दुपती गाय दारात बघितली आणि सावकारला दारात लाळ गोठत आला. दारात पाठानगत येऊन उभा राहिला आणि मला म्हणला, बागा बाय, तुमचा जिमिनीचा तुकडा माझ्या नावावर आहे. आता तो जिमीन खाली कर. तुझा नवरा मेला म्हणून आम्ही ग बसला. माझा पैसा मला दे, तुझी जमीन तुला परत घे. तुझ्या जिमिनीचं आम्हाला काय करायचे? आमचा पैसा दे, नाही तर तुझी गाय घेऊन जातो, बाजारात विकतो, येईल तो पैसा याजामध्ये जमा करतो. आणि माझ्याकडं तिरक्या नजरेनं बघत बसला. लॉचट मेल्याची मला नजर कळलं नव्हे. मी आपण सावकाराला निर्भीड झाले आणि म्हणले, माझं बाणच राहिलं नव्हतं. म्हणलं सावकारडे तो गाईला हात लावून बघ, लात घालते आणि दातच पाडते. घाशात घालून टाकील दात सगळे. येदवा बायकडं वाकड्या नजरेनं बघतोय. तुझा मुडदा उचलला, तुझ्या तिरडीचा बांबू काढा मोडला. बचत गटाच्या बाया बोलवून घेते आणि तुला चपलीने धुलाई करत गावातनं धिंडच काढते तुझी. माझा अवतार बघितला आणि सावकार गामे गुम झाला. माझं तडा बोलणं ऐकून गल्लीतली माणसं गोळा झाली. सावकारानं तोंड काळं केलं. गप गुमान माघारी फिरलं. पुन्हा हानबिगर वाटाला आला नाही. गाय घाबरायली. दूध बंद झालं. बचत गटाचा 2 महिन्याचा हप्ता ताटला. मला काळजीने घेरलं. शेताभातातलं काम बंद, रोजगार बंद, त्यात गाय आजारी पडली. गाभण गाय बसलेली उठाना. म्हणून बावडेच्या डॉक्टरला हनुमादादाच्या फोनवरनं फोन लावला. डॉक्टरला म्हणलं, लवकर या, गाय जागशी उठणं झाली. गाईचे दिवस भरल्यात. गाय उठली तर माझा संसार चालन. बावड्यातनं डॉक्टर फटफटीव आलं. डॉक्टरनं गाय तपासली, इंजेक्शन औषधं दिली. मी दात खेळ घालून ग बसली होती. डॉक्टर म्हणलं, गाय 2 दिवसात ठणठणीत बरी होईन, परंतु मी लिहून दिलेली औषधं दुकानातनं आणावी लागतील. या औषधानं लवकर बरी होईन. तरी पण मी खाली मान घालून गप्पच होती. डॉक्टर देवासारखा धावून आला. औषध पाणी केलं. पण डॉक्टरची फी द्यायला, औषध आणायला माझ्याकडे पैसेच नव्हते. 2 लेकरं 2 बाजूला उभी होती. गाय वाचली म्हणून एका डोळ्यात आनंदाचे अश्रू, तर डॉक्टरची फू द्यायला जवळ पैसे नाहीत. डॉक्टरची फी गरिबीने देऊ शकत नाही याचं दुःखद अश्रू दाटून आलं. काय बोलावं कळत नव्हतं. डॉक्टरला 2 हात जोडलं आणि म्हणलं, डॉक्टर, तुमची फी द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत. 8-15 दिवसानं तुमचं फीचं पैसे माझं मी आणून देते. तुमचं लय उपकार होत्यात बघा. या कपाळकरंट्या बहिणी दया करा. या लेकराची आण घेऊन सांगते, तुमचा 1 रुपया पण बुडवणार नाही. मला दाटून आलतं. डॉक्टर म्हणले, ताई डोळं पुसा. पैसा नसला तर नसू द्या, पण गाईला कमी जास्त वाटलं तर कवाबी फोन करा, मी येईन उपचार करीन. मी येडीने डॉक्टरला चहा पाणी पण पुसलं नाही.
डॉक्टर देवासारखा धावून आला. सख्ख्या भावाने पाठ फिरवली. धीराने लेकराला कधी जपलं नाही का कधी आपलं म्हणून मायेनं पाठीवरनं हात फिरवला नाही. पण कोण डॉक्टर फोन करताच धावून आला. कपाळी रंडकपणा मिरवणाऱ्या माझ्यासारख्या आभागीच्या संकटाला धावून आला. मला तर डॉक्टर गोकुळातला श्रीहरीच वाटला. भोळा भाबडा हनुमादादा वेळोवेळी पाठीशी उभा राहिला. तुमचं कपाळ करंट्या बहिणीवर लय उपकार होतीयन हे शब्द डॉक्टरच्या डोक्यात भनभनत होते. 4 दिवसात दिवाळी आली. आपल्या ताईला भाऊबीज घ्यायला लागणार. दरवर्षी बहिणीला भाऊबीजची साडी, भाच्याला कपडे देत नातं जपलं होतं. या नात्या पलीकडे जाऊन नातं जपलं पाहिजे. मनानं डोक्यानं भागाबाईच्या आभाग्याचा प्रश्न सलत होता. भागाबाईला बिलगलेल्या 2 चिमुकल्या नजरा डोळ्यापुढनं हटत नव्हत्या. परिस्थितीने गांजलेल्या भागाबाईनं 2 हात जोडलं होतं. पैसा महत्त्वाचा नव्हता, नातं महत्त्वाचं होतं. रात्रभर विचार करून डॉक्टरनं निर्धार केला आणि त्या दृष्टीने पावलं उचलली. डॉक्टर लक्ष्मणराव आजबे यांना भाऊबीजच्या संध्याकाळी उशीर झाला. स्वतःच्या बहिणीकडे जाऊन भाऊबीजेची ओवाळणी घ्यायला उशीर झालता. स्वतःच्या बहिणीचं गाव लांबणीखाली, तिकडून यायला उशीर झाला. पण उशिरा का होईना डॉक्टर लक्ष्मणराव आजबे हनुमदाच्या घरी पोचलं. त्यांनी भागाबाईला बोलावण्यास भाग पाडलं. भागाबाईला वाटलं डॉक्टरचं पैसा देणं झालं नाही, डॉक्टर पैसा मागायला आला असन. आता काय करावं, कोणच्या तोंडानं सांगावं. पोरापोरीला बरोबर घेतलं, हनुमदादाचं घर गाठलं. रातच्याला कुठं चालली शेणात तोंड घालायला, कुठं चालली म्हणून आदमुठं धीर हातात दंडकी घेऊन हनुमदादाच्या वाड्यावर पोचलं. हनुमदादाच्या घरी डॉक्टरचं चहा पाणी चाललं होतं. भागाबाई डॉक्टरला हात जोडून म्हणत होती, डॉक्टर साहेब तुमचं पैसे मला देणं झालं नाही. मी तुमचं पैसे बुडवत नाही डॉक्टर साहेब. या लेकराची आण घेऊन सांगते, तुमचा 1 रुपया पण बुडवणार नाही मी. तुमचं पैसे द्यायचे आहेत म्हणून दिवाळी सण साजरा केला नाही, ग्वाडधोड केलं नाही का लेकराला कापडं चोपडं घेतली नाही ती. तुमचं पैसे बुडवून मला नरकात जायचं नाही. पण माझी एक विनंती आहे तुम्हाला, मला पैशासाठी रातचं इंदाराचं बोलवू नका. माझं धीर संशयी स्वभावाचं आहे ती. उपकार करत्याला मला हात जोडायला बंदी आहे का तर मी येदवाय ना. त्यांना वाटतं माझा पाय घसरण, कोणीतरी माझा हात धरण, त्यांची आबरू नेस्तनाबूत होईन. तेव्हा हनुमदादा खादा खादा हसलन म्हणलं, अगं भागाबाई तू काय येडी आहे का खुळे. डॉक्टर का आले ती समजून तर घे. अगं मोठ्या मनाचा मोठा भाव तुला आज मिळाला आहे. अगं आज भाऊबीज आहे, तुला भाऊबीजीची साडी, लेकराला कापडान फराळाचं घेऊन आल्या डॉक्टर. अशा मोठ्या मनाच्या मोठ्या भावाला वावळायचं सोडून काय तोंडाला येईल ती सटाक फाटाक बोलत बसली. जा निरंजनाचं ताट घेऊन ये. डॉक्टर लक्ष्मणराव आजबे साहेबांना चांगलं वांगाळ उदंड आयुष्य त्यांच्याकरता माग. तुझ्यासारख्या अभागी विधवा बहिणीचा भाऊ होऊन भाऊबीज करणारा आज तुला कृष्ण साखाच भेटलाय. अभागी बहिणीच्या जीवनात आनंदाचं, बंधुप्रेमाचं योगदान देणाऱ्या डॉक्टर लक्ष्मणराव साहेबांनी कामधेनू परिवाराच्या माध्यमातून हजारो विधवा बहिणी जोडलेत. आता त्यातलीच तू एक झाली. हनुमदादाचं बोलणं ऐकलं आणि धीरांनी दांडकीच टाकली. धीर ढेलजत खाली माना घालून बसलं. अभागी भागाबाईला निरंजनाच्या प्रकाशात नवी आशा दिसली. डॉक्टरच्या भाऊबीजेनं नवी उमेद निर्माण झाली. लेकरांची तोंड गोड झाली. कामधेनू परिवाराच्या अनोख्या कार्यानं माणसं पुलकित झाली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात प्राध्यापक शिवाजीराव बागल यांची कथा भाऊबीज. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि माझ्या वतीने त्या सर्वांना दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती मात्र जरूर करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच वेगवेगळ्या उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार श्रोतेहो.